कोथळी येथे अवैध दारू विक्रीवर जयसिंगपूर पोलिसांची कारवाई, 10 लाखांचे साहित्य जप्त। कोथळी तालुका शिरोळ येथील वायदंडे गल्ली परिसरात जयसिंगपूर पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करून एका 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज शामराव पुजारी वय 35 राहणार वायदंडे गल्ली कोथळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या घराच्या तळमजल्यातील गाळा व खोलीमध्ये विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, बियर, रोख रक्कम, मोटरसायकल तसेच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 10 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केला। जप्त मुद्देमालामध्ये TUBORG कंपनीच्या 500 मिलीच्या बियरच्या बाटल्या, विविध ब्रँडच्या 180 मिलीच्या दारूच्या बाटल्या, रोख रक्कम 21,820 रुपये आणि मोटरसायकल यांचा समावेश आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 296/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 68 क व 68 ख प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार रहमान शेख यांनी दिली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल 2174 जाधव करीत आहेत। SK न्यूज जयसिंगपूर।